राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरात पावसानं संपूर्ण विध्वंस केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मान्सूनच्या आगमनानंतर देशाच्या मोठ्या भागात पावसानं धुमाकूळ घातलाय। 31 जुलै 2024 रोजी दिल्लीत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। आजही दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हिमाचलसह कुलू आणि शिमला जिल्ह्यातही ढगफुटी झाली असून या आपत्तीत सुमारे 19 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आलंय। उत्तराखंडच्या टिहरी येथील गढवालमध्येही मोठ्या प्रमाणात ढगफुटीची घटना घडली आहे। त्याप्रमाणे केरळच्या वायनाडमध्येही झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा साधारण 256च्या वर गेलेला आहे। हिमाचल प्रदेशातील साधारण 2 जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। ढगफुटीनंतर कुलूच्या रामपूर विभागात समेरजवळील पॉवर प्लांट प्रकल्पातील साधारण 19 लोक बेपत्ता आहेत। 20हून जास्त घरं जमीनदोस्त झालेली आहेत, तर अनेक वाहनं पुराच्या पाण्यातून वाहून गेली आहेत। तर मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह आढळून आलेला आहे, तर बाकी 9 जण बेपत्ता आहेत। मंडी जिल्हा प्रशासनानं सध्या हवाई दलाला पाचारण केलेलं आहे। शिवाय घटनास्थळी असलेले स्थानिक नागरिक मदत कार्य करत आहेत। या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही व्हिडिओद्वारे HPN मराठी न्यूज चॅनलवरती पाहताय। ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुलू जिल्ह्यातील रामपूरच्या जवळपास असलेल्या 15 ते 20 भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मीडिया वृत्तानुसार श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवरजवळ ढगफुटीमुळे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।